हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, स्टार्टर म्हटल्यावर आपल्या सगळ्यांना जो आठवतो आणि सगळ्यांचाच आवडता आहे तो पदार्थ म्हणजे हराभरा कबाब. चला तर मग आज आपण बनवणार आहोत छानपैकी ग्रीन हराभरा कबाब. तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण. अगदी खूप कमी साहित्य वापरून मी बनवलेले आहेत. तर इथे मी ग्रीन मटार घेतलेला आहे, त्याचबरोबर ब्रेड क्रम्स घेतलेला आहे, ऑप्शनल आहे. स्मॅश पोटॅटो, पालक, पनीर, अद्रक, मिरची, लसूण आणि कोथिंबीर घ्यायची आहे. त्याचबरोबर मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे. पाण्याला व्यवस्थित उकळी आली की त्यामध्ये आपल्याला मटार टाकून घ्यायचे आहे. मी इथे फ्रेश मटार यूज केलेले आहे आणि आपल्याला 4 ते 5 मिनटं व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे मटारला. आणि त्याच्यानंतर मग फ्रेश छानपैकी पालक साफ मी धुवून घेतलेला आहे आणि पालकसुद्धा आपल्याला अगदी 2 ते 4 मिनटं आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत, अगदी सॉफ्ट होईपर्यंत. आणि दुसऱ्या साईडला आता आपल्याला आईस लागणार आहे, बर्फाचे क्यूब किंवा बर्फात तुम्ही थंड पाणी घेऊ शकता. तर इथे मी आता जे मी आईस क्यूब केलेले आहेत ते मी पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता गरम गरम डायरेक्ट काढून मी त्याच्यामध्ये टाकून देणार आहे बाउलमध्ये, जेणेकरून आपला मटार आणि पालकचा जो कलर आहे तो ग्रीनच राहिला पाहिजे. याच्यामुळे आपल्याला लवकर लगेचच काढून थंड पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला लगेचच पाणी काढून आपल्याला जे मटार आणि पालक आहे ते आपल्याला ग्राइंड करायचं आहे. तर मी त्याच्यामधलं थोडंसं पाणी हाताने काढून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने मी थोडंसं प्रेस करून भाजीमधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि आईसचे क्यूब आपल्याला घ्यायचे नाही आहेत, ते सुद्धा बाजूला काढून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये मी मिरची, अद्रक, लसूण, त्याचबरोबर कोथिंबीर आणि जिरं टाकून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता ग्राइंड केल्याच्या नंतर कलर इतका ग्रीन आणि स्मूथ पेस्ट झालेले आहे. तर ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. तर मी दिलेलं जितकं प्रमाण आहे त्याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युली साईजवरती डिपेंड आहे, 15 ते 20 जर तुम्ही छोटे छोटे केलेत तर कबाब होऊ शकतात. तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तर इथे पेस्ट मी काढून घेतलेले आहे. यामध्ये आता आपल्याला बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी पहिलं घेणार आहे स्मॅश पोटॅटो, त्यानंतर आपल्याला पनीर घ्यायचं आहे, त्याचबरोबर ब्रेड क्रम्स घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आता आपल्याला ड्राय मसाले टाकायचे आहेत. ड्राय मसाल्यामध्ये येते हळद, तिखट मसाला, काश्मीरी रेड चिली पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला, हे तुम्ही मसाले टाकू शकता. आणि आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. ॲक्च्युली स्पूनने इतकं प्रॉपर मिक्स नव्हतं होत, त्याच्यामुळे मग मी हातानेच मिक्स करून घेतलं आणि छान असं आपण जसं पिठाचा डो बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही लेमन ज्यूससुद्धा टाकू शकता, ऑप्शनल आहे. आपण आमचूर पावडर घेतलेले आहे त्याच्यामुळे गरज नाही, पण तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता. आणि अशाच पद्धतीने मी छोटे छोटे कबाब तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही वेगळ्या शेपच्या, वेगळ्या साईजचे करू शकता, जशी तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने. मी इथे छोटे मोठे साईजचे असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि तव्यावरती तेल टाकून शॅलो फ्राय करून घेणार आहे. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये बारीक, ॲक्च्युली लो मीडियम फ्लेमवरती आपल्याला करून घ्यायचे आहेत. आणि अगदी 10 मिनटामध्ये आपले बारीक जर गॅसवर केला तर छान कुरकुरीत असे मस्त छानपैकी हराभरा कबाब आहे तो रेडी होतो. तर तुम्ही फ्रेंड्स नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये. बाय बाय. फ्रेंड्स, कमेंटच्या बाजूला तुम्हाला हाईपचं ऑप्शन दिसेल तर तुम्ही ते सुद्धा करायला विसरू नका.
फ्रेंड्स, पुन्हा व्हिडिओमध्ये आपण मिळूया. बाय बाय. हरभरा कबाब कसं झालेलं सांग. हरभरा कबाब मस्त झालेला. किती खाल्ला?